2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पदावरून हटवण्याचा विचार काँग्रेसचा होता, असा गौप्यस्फोट अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी केला। त्यांच्याऐवजी विखे पाटील, बाळासाहेब थोरात किंवा हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा काँग्रेसचा विचार होता। याबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चाही झाली होती, पण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत धाव घेतली, राहुल गांधींना भेटून ऐनवेळी पद वाचवलं, असं अजित पवार म्हणाले। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी देखील राष्ट्रवादीवर आरोप करताना गौप्यस्फोट केला होता आणि त्यानंतर आता अजित पवारांचा हा गौप्यस्फोट। नाही, आपण आधी प्रेक्षकांच्या दृष्टीने एक गोष्ट सांगू। अनौपचारिक आणि औपचारिक याच्यातला अनौपचारिक जो भाग असतो तो शक्यतो सांगू नये असं म्हणतात, पण अलीकडे ज्या पद्धतीचं स्पर्धात्मक राजकारण झालंय त्यात अनौपचारिक आणि औपचारिक अशी काही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही। नेत्यांना सुद्धा ज्या गोष्टी कॅमेऱ्यावरती बोलायच्या नसतात त्या बऱ्याच वेळेला अनौपचारिक गोष्टीतनं सांगतात आणि काही जणांना असं वाटेल की हा शिळ्याकडीला ऊत आहे, असं अजिबात नाहीये। पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं त्याला एक संदर्भ होता, तो संदर्भ होता श्री अजित पवार यांच्याबद्दलचं जे मळभ आहे की ते भ्रष्ट नेते आहेत। हे कुठे सुरू झालं? ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं आणि दुसरं म्हणजे जलसिंचनाच्या संदर्भातली चौकशी सुरू केली। एकच महिन्यापूर्वी ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले त्यावेळेला पुढे ते असं म्हणाले की जर राष्ट्रवादी काँग्रेसनं आमची त्यावेळेला साथ सोडली नसती आणि जर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आली नसती तर कदाचित 2014ला आमचंच सरकार आलं असतं। आता याच्यानंतर अजित पवार यांनी याबद्दलचा जाहीरपणे कुठेही खुलासा केलेला नसताना आता इतका मोठा गौप्यस्फोट करणं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला त्याची मान्यता घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याच वेळेला ज्यांना मुख्यमंत्री पदावर हटवायचं ठरवलेलं होतं असे ते नेते आहेत। म्हणजे ते जे एक्सटेन्शन मिळालं, कारण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे लोकसभेच्या निवडणुका मार्च एप्रिल देशपातळीवरती मार्च एप्रिलला होतात आणि नंतर 6 महिन्याचा काळ आपल्याला मिळतो विधानसभा निवडणुकीसाठी। तो हा जो 6 महिन्याचा काळ आहे ते सुद्धा एक्सटेन्शन होतं पृथ्वीराज चव्हाण यांना आणि त्यांनी श्री राहुल गांधी यांची जाऊन भेट घेतली आणि ती भेट घेतल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्री पद कायम राहिलं असं श्री अजित पवार म्हणतात। याचा अर्थ असा की पृथ्वीराज चव्हाण यांनी एक प्रकारे जे डॅमेज राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्पेशली अजित पवार यांच्या प्रतिमेचं जे एक प्रकारे डॅमेज केलेलं होतं त्याला कुठेतरी काउंटर म्हणून आता अजित पवार यांच्याकडे सांगितलं जातं आहे की त्यावेळेला जी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसबरोबरची आघाडी तोडली त्याच्या कित्येक दिवस आधी बाळासाहेब थोरात किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांनाच मुख्यमंत्री करण्याचा काँग्रेस हायकमांडचा हेतू होता, मानस होता। परंतु पृथ्वीराज चव्हाण हे राहुल गांधी यांना भेटायला गेले, मग त्यांनी राहुल गांधी यांची त्यांनी न सांगितलेला भाग म्हणजे मनधरणी केली आणि नंतर त्यांचं मुख्यमंत्री पद कायम राहिलं। म्हणजे हा जो कलगीतुरा आहे तो शिळ्याकडीला ऊत आणला असा नाहीये। एक प्रकारे अजित पवार यांची महाराष्ट्रासमोर आलेली जी प्रतिमा होती की ते सहकारी साखर कारखान्याच्या गैरव्यवहारामध्ये विक्री व्यवहारामध्ये अडकलेले आहेत किंवा त्यांनी जलसिंचनामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केला, ही प्रतिमा तयार होण्यामध्ये मुख्यत्वे विरोधी पक्षापेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांचं कारण होतं आणि त्यानंतर आलेला हा मोठा गौप्यस्फोट आहे। बघूया पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात। निश्चितच त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाणांची यावर काय नेमकी प्रतिक्रिया येते, काय नेमका खुलासा येतो तो पाहणं महत्त्वाचं असणार आहे, उत्सुकतेचा देखील असणार आहे। राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।